नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत सर, संचालक हायटेक एज्युकेशन बीड। आज आपण चर्चा करणार आहोत की नीट 2025च्या रजिस्ट्रेशनसाठी आणि ॲडमिशनसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, त्यातले कुठले डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत, विद्यार्थ्याचे कुठले आहेत, पालकांचे कुठले आहेत, ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपण जर आमच्या हायटेक एज्युकेशन चॅनलला नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला येणाऱ्या नवनवीन गोष्टीबद्दल माहिती ही तुम्हाला त्याबद्दल भेटून जाईल। तर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की नीट 2025 साठी जी येणारी एक्झाम आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन लवकरात लवकर चालू होतील अशी आपण अपेक्षा करतोय। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय असतील त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। जसं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की विद्यार्थ्यांचं आधार कार्ड हे जे आहे नवीन अपडेट करून त्यामध्ये आपलं नाव, तुमचं जन्मतारीख हे प्रॉपरली चेक करून अपडेट करा, याबद्दल आपण मागचा एक व्हिडिओ बनवला, त्याच्यात आपण चर्चा केलेली आहे। जशी की ती नोटीस NTA कडनं 14 तारखेला पब्लिश करण्यात आली होती, त्याबद्दल आपण चर्चा केली आहे। तर तसं आधार कार्ड हे एक मस्ट आहे। त्यानंतर जे लागणार आहेत डॉक्युमेंट जे आहेत की विद्यार्थ्यांची 10वीची सनदवरती तुम्हाला प्रामुख्याने कुठल्या गोष्टी लागतील तर तुमचे नावची स्पेलिंग आणि जन्मतारीख ही प्रॉपर असावी। त्यानंतर दुसरं लागणारे डॉक्युमेंट जे आहे की तुम्हाला 12वीचा मार्क्स मेमो। आता हा मार्क्स मेमो 12वीच्या कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार तर जे विद्यार्थी रिपीट करत आहेत की ज्यांनी गेल्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी त्यांची 12वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना 12वीचा मार्कशीट कंपल्सरी आहे। त्यानंतर जे फ्रेशर मुलं आहेत त्यांना 12वीच्या मार्कशीटची गरज लागणार नाही रजिस्ट्रेशनच्या वेळेस। आपण आता चर्चा करतोय की रजिस्ट्रेशनच्या वेळेस, तर त्यावेळेस 12वीच्या मार्कशीटची याची गरज लागणार नाही मार्कशीटची। त्याच्यानंतर तुम्हाला गरज लागणार आहे ऍडमिशनच्या वेळेस 12वीच्या मार्कशीटची। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला असंही म्हणू शकतो आपण, ते एक लागू शकतं। हे ऍडमिशनला म्हणजे ऍडमिशनच्या वेळेस लागणारे डॉक्युमेंट आहेत। रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला 10वीची सनद आणि 12वीचा मार्कशीट लागतो। त्यानंतर जे लागणारे सर्टिफिकेट आहे तर ते म्हणजे कुठलं तर नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल, म्हणजे भारतीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र। तर नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे कुठनं काढायचं असतं तर विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये राहतो तर तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिसमधनं हे डॉक्युमेंट काढलं जातं। तर ते डॉक्युमेंट दरवर्षी न काढता एकदाच काढावं लागतं। ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर काढलेले असतील त्यांना परत डॉक्युमेंट काढण्याची गरज नाहीये। तर विद्यार्थ्यांनी ते एक काळजीपूर्वक घ्यावं, पालकांनी लक्षात घ्यावं। आणि हे डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी ही जी असते मिनिमम 15 इयर्सची असते, त्याच्यामुळे हा डॉक्युमेंट एकदा काढला परत काढायची गरज लागत नाही। काही तहसीलमध्ये किंवा काही पालक विद्यार्थी काय करतात तर नॅशनॅलिटी एज हे सर्टिफिकेट सेपरेट येतं, तर काही ठिकाणी नॅशनॅलिटी एज आणि डोमेसाईल हे सर्टिफिकेट एकत्र येतं। तर हे दोन्ही सर्टिफिकेट चालतात। तर हे सर्टिफिकेट एक कंपल्सरी लागतं। त्यानंतर लागतं वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट। तर जे विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते जर गव्हर्नमेंट सर्वंट असतील तर त्यांनी तहसीलमधनं त्यांचं 16 नंबर फॉर्म देऊन त्यांचं इन्कम काढावं, किंवा जे कोणी पालक शेतकरी असतात त्यांनी पण तहसीलमधनं त्यांचं 1 वर्ष आणि 3 वर्ष असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यावेत। ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस कंपल्सरी लागतात। त्यानंतर जे येतं तर आहे गॅप सर्टिफिकेट, म्हणजे जे विद्यार्थी नीटचे एक्झाम रिपीट करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती काढायचं आहे। आता 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर बंद झालेले आहेत, त्यामुळे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल। आणि त्याचा फॉर्मॅट नीटच्या प्रोस्पेक्टसवरती आहे। आणि आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही ज्यावेळेस जॉईन कराल तर त्यावेळेस पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण ते गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काढू। तर गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा 2 प्रकारे असतो। तर 2 प्रकारे कुठला तर एक इंग्लिश आणि एक मराठी। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मराठीत काढला तरी काही हरकत नाही, इंग्लिशमध्ये काढला तरी काही हरकत नाही। अदर स्टेटमध्ये ज्यांना ऑल इंडिया प्रोसेसमधनं ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये काढणं कंपल्सरी आहे। त्यानंतर लागणारं जे डॉक्युमेंट आहे तर ते आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट। तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा हा जो फॉर्मॅट आहे हा नीटच्या ब्रोशरवरती येईल आणि तो सारखाच असतो। तेही पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकून देऊ।
हा जो मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट आहे, जे रजिस्टर्ड MBBS डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या लेटर हेडवरती प्रिंट करून त्यांची साइन आणि सिग्नेचर घेणं कंपल्सरी आहे. त्यानंतर लागतं मायग्रेशन सर्टिफिकेट. तर मायग्रेशन सर्टिफिकेट कुणाला लागतं, तर जे विद्यार्थी 12वी त्यांची कंप्लीट ही त्यांनी स्टेट बोर्डच्या ऐवजी CBSE बोर्डातनं केली, तर अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. मायग्रेशन सर्टिफिकेट कुणाला लागतं, तर मायग्रेशन सर्टिफिकेट कुणाला लागतं, जे महाराष्ट्रामध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांना अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, भले ते ऑल इंडिया प्रोसेसमध्ये असो किंवा स्टेट प्रोसेसमध्ये असो, तर त्यांना ज्यावेळेस तिकडे ऍडमिशन घ्यायचं त्यावेळेस मायग्रेशन सर्टिफिकेट घेणं असणं कंपल्सरी आहे. तर ते एक विद्यार्थ्यांनी 12वीचे ज्यांचे समजा झालेले आहे त्यांनी ते सर्टिफिकेट काढणं कंपल्सरी आहे. आणि जे समजा आता 12वीला आहे तर त्यांच्या रिझल्ट बरोबर मायग्रेशन सर्टिफिकेट मिळून जातं. त्यामुळे ती आता मागच्या 2 वर्षापासून रिझल्ट सोबत मायग्रेशन सर्टिफिकेट देतात. ज्यांनी काढलं नसेल त्यांनी ऑनलाईन मायग्रेशन सर्टिफिकेट अप्लाय करायचं युनिव्हर्सिटीमधनं बोर्डामधनं, तर ते तुम्हाला 8 ते 10 दिवसात तुम्हाला मेलवरती किंवा तुमच्या जागेवरती पत्रव्यवहाराने येऊन जातं. आता त्याच्यानंतर सर्टिफिकेट कुठलं काढायचंय, तर EWS पहिलं जी कॅटेगरी आहे आता ती 2 याच्यात विभागली गेली. EWS मराठा समाजाचं रिझर्वेशन उडल्या गेल्यामुळं त्यांना SCBC हे झालेलं आहे. EWS मध्ये अजून बरेचसे काही कास्ट आहेत, SCBC मध्ये मराठा कास्ट आहे. तर ह्यांना कुठले कुठले सर्टिफिकेट काढायचे, तर मराठा कास्टवाले जे आहेत की ज्यांचं कुणबी निघलेलं नाही, त्यांच्या नोंदी नाही, अशांनी काय करायचं, SCBC सर्टिफिकेट काढायचं. तर हे कुठनं निघतं, तर हे पण तहसीलमधनंच निघतं. विद्यार्थी ज्या तालुक्यातला आहे त्या तालुक्यातल्या तहसीलमध्ये तुम्हाला SCBCचं सर्टिफिकेट मिळतं. त्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणायचं. कुणाचं, तर जे SCBC कास्टमध्ये जे मराठा समाज आहेत तर त्यांनी ते SCBCचं काढायचं. जे ऑदर आहेत जसे की ब्राह्मण समाज आहेत किंवा मुस्लिम समाज आहेत, ह्यांनी EWS सर्टिफिकेट काढायचं. कुठनं काढायचं, तर ते तिथल्या लोकलच्या तहसीलमधनं. तर त्याच्यानंतर जे लागणार आहे, तर मराठा समाजाचं जे स्टेटमध्ये SCBC रिझर्वेशन आहे त्यांनाच ते रिझर्वेशन जे आहे सेंट्रलमध्ये कुठे येतं, तर EWS मध्येच येतं. ज्या विद्यार्थ्यांना 15% काउन्सिलिंग करायची आहे, ऑल इंडिया, आपण त्याला ऑल इंडिया कोट्यातली काउन्सिलिंग म्हणतो, त्यांनी तहसीलमधनंच EWS सर्टिफिकेट काढायचं. पण कन्फ्युज न होता 2 गोष्टी क्लिअर ठेवायच्या, की जर आपण स्टेटमध्ये SCBC मध्ये येतोय तर SCBCचं तुम्हाला सर्टिफिकेट हे स्टेट काउन्सिलिंगसाठी लागणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% EWS सर्टिफिकेट काढायचं आहे. तर ह्या 2 गोष्टी वेळीच लक्षात घ्यायच्या आणि ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं. तर त्यानंतर येतं कुठलं, तर कास्ट सर्टिफिकेट. तर कास्ट सर्टिफिकेट कुणाला, तर हे सगळ्या विद्यार्थ्यांना जे जे कॅटेगरी बिलॉंग करतात त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आहे. जसं मी सांगितलं SCBC वाल्यांना की कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट हे कुठून निघतं, तर तुमच्या त्या तहसीलमधनंच. आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्ही एकदाच काढायचं. ते कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 15 वर्ष 16 वर्ष असते. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट एकदाच काढणं आहे. त्याला जोडून जे आहे दुसरं सर्टिफिकेट आहे ते आहे नॉन क्रिमिलियर. तर नॉन क्रिमिलियर कुणाला निघतं, की ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे अशांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. तर याला काय जोडावं लागतं, तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट जोडावं लागतं, जे की आपण अगोदर चर्चा केली. तर इन्कम ज्यांचं 8 लाखाच्या खाली त्यांनी नॉन क्रिमिलियर काढून घ्यायचं. तर नॉन क्रिमिलियरची काही विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी काढलं असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते 3 वर्षाची. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी बघायचं की आपण नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याची व्हॅलिडिटी 2025 31 मार्च 2025च्या पुढे आहे का 26 मध्ये आहे. ज्यांची 26 मध्ये व्हॅलिडिटी आहे त्यांनी काढायची गरज नाही, पण ज्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे नॉन क्रिमिलियरची त्यांनी काढणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुमची कुठलीही ऍडमिशन प्रोसेस पुढे चालणार नाही. तसंच याला जोडून तुम्हाला तिसरं सर्टिफिकेट लागणार आहे, ते म्हणजे कुठलं, तर कास्ट व्हॅलिडिटी. तर कास्ट व्हॅलिडिटी कुणाला काढायचं, ज्यांनी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर काढलेलं आहे आणि ते कास्ट बिलॉंग करतात तर त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढणं खूप मस्ट आहे. ज्यांनी कुणी विद्यार्थ्यांनी काढली नसेल त्यांनी आताच अप्लाय करावी. जे विद्यार्थी 12वीला फ्रेश आहेत तर त्यांनी काय करायचं, तर कॉलेजमधनं एक कव्हरिंग लेटर आणि 15 नंबरचा फॉर्म असतो, तो फॉर्म घेऊन येऊन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचं ऑनलाईन फॉर्म भरणे आणि तो तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचे जे काही समाज कल्याण विभागाचे जे डिपार्टमेंट आहे तिथं तुम्ही जाऊन आंबेडकर भवनला जसं आहे समाज कल्याण विभागात तिथं जाऊन तुम्ही ते ऑनलाईन सबमिट करणं गरजेचं आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्याचा एक्नॉलेजमेंट नंबर असेल तरीही चालतो, पण नसेल म्हणजे असेल तर काहीच हरकत नाही, नसेल तर तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढणं
खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमची पुढची ही प्रोसेस होणार नाही. हे झालं. आता आपण ओव्हरऑल जनरल रिझर्वेशन बद्दल लागणारे कागदपत्र त्याबद्दल बोललो. आता याच्यानंतर येणारे वेगवेगळे जे रिझर्वेशन्स आहेत त्याबद्दल आपण बोलू. जसं की डिफेन्समध्ये 3 कॅटेगरी येतात. त्यांनी 3 कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या याच्यात डिफाईन केलेले 3 वेगवेगळे रिझर्वेशन दिलेले आहेत. जसं की D1, D2 आणि D3. तर हे D1, D2, D3 काय आहे तर आपण याबद्दल व्यवस्थित चर्चा करू. तर D1 म्हणजे काय तर एक सर्व्हिसमॅन, जो पालक म्हणजे ज्या पाल्याचा पालक हा एक सर्व्हिसमॅन आहे, ज्यांनी सर्व्हिस आपल्या इंडियन आर्मीमध्ये वगैरे दिलेली आहे, भारतासाठी सर्व्हिस दिलेली आहे, अशा पालकांसाठी जे रिटायर आहेत तर अशासाठी D1 हा कॅटेगरी त्यांनी दिलेली आहे. तर त्याच्यात काय लागतं तर D1 वाल्यांचं म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन वाल्यांचं सर्टिफिकेट लागतं की यांनी आमच्या म्हणजे इथे सेवा केलेली आहेत आणि ह्या तारखेला ते रिटायर झालेले आहेत. हे त्यांच्या ऑफिसमधनं एक लेटर लागतं. त्याचबरोबर पॅरलली पालकाचं आपल्याला रहिवासी डोमिसाईल प्रमाणपत्र लागतं. हे D1 कॅटेगरीचं. तर D2 कॅटेगरीमध्ये काय डिफाईन केलं त्यांनी, जे पर्सन सध्या रनिंगमध्ये सर्व्हिस करतायत, सैन्य दलात आहेत, तर त्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी कुठलं तर D2 रिझर्वेशन. तर त्यालाही डॉक्युमेंट कुठलं लागतं की ते सर्व्हिस करतायत, इन सर्व्हिस आहेत, त्याचं प्रमाणपत्र लागतं आणि पालकाचं डोमिसाईल लागतं. हे झालं D1 आणि D2. तर D3 काय आहे तर D3चं रिझर्वेशन जे आहे अशा पाल्यांना आहे की ज्यांचे पालक अदर स्टेटमध्ये आहेत बट ते सर्व्हिस कुठं देत आहेत तर महाराष्ट्रात देत आहेत. तर त्यांचं त्या सर्व्हिसचं एक सर्टिफिकेट लागतं आणि त्यांचं डोमिसाईल लागतं. असे हे D मध्ये डिफाईन केलेले 3 रिझर्वेशन आहेत. ह्याचेही सर्टिफिकेट असणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजला याचा एक ठराविक कोटा ठेवलेला असतो. त्या कोट्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन ह्या प्रमाणपत्राच्या आधारे घेता येतो. त्याच्यानंतर येतं कुठलं तर हिली एरिया. तर हिली एरियामध्ये काय लागतं तर हिली एरियामध्ये लागतं की तो विद्यार्थी तो त्या एरियामध्ये त्या हिली एरियाच्या याच्यामध्ये अकॅडमिक्समध्ये शिकलेला आहे का, असेल तर त्याचं रहिवासी प्रमाणपत्र आणि पालकाचं प्रमाणपत्र असं दोघांचं रहिवासी प्रमाणपत्र त्या हिली एरियामधलं लागतं. आणि त्या सांगितल्याप्रमाणे त्या हिली एरियामध्ये विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी स्कूलिंग त्या एरियामध्ये झालेली पाहिजे. हे तुम्हाला जर हिली एरियाचं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं PWD म्हणजे अपंगाच्या याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला 2 प्रकारचे लागतात. एक तर तुमचं जिल्हा रुग्णालयाचं तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अपंग आहात त्याचा कमीत कमी 40%, मिनिमम 40% तुम्ही फिजिकली हँडिकॅप पाहिजे आहात. त्याच्यात तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला ती जिल्हा रुग्णालयातनं भेटलेलं पाहिजे आणि ते कुठल्या पाहिजे ऍज पर अनेक्सर C नुसार. त्यानुसार तुमचं ते सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. पण हे सर्टिफिकेट घेऊन जमणार आहे का तर हो. तर ह्याच्यात तुम्हाला पुढची प्रोसेस काय, ज्यावेळेस तुम्ही नीटचा फॉर्म भराल तुम्ही PWD कॅटेगरीमध्ये तुमचं रिझर्वेशन घ्याल. तुम्ही नंतर ज्यावेळेस ऑल इंडियाची MCC काउन्सिलिंग प्रोसेस चालू होती त्यावेळेस तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहात त्या स्टेटमध्ये हे डॉक्युमेंट व्हेरीफाय PWDचं डॉक्युमेंट व्हेरीफायचं एक सेंटर दिलेले असतात. तिथं जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतात. ज्यावेळेस तिकडनं व्हेरिफिकेशन येतं की दिस कॅन्डिडेट इज ऍक्च्युली फिजिकली डिसेबल्ड अप टू 40%, तेच कॅन्डिडेट ह्या सर्टिफिकेटचा ह्या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आज आपण चर्चा केलेली आहे की नीटच्या 2025 साठी कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत. आणि हो, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली तर आपण जे तहसील मधनं डॉक्युमेंट काढणार आहोत, जसं की तुमचं नॅशनॅलिटी डोमिसाईल असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, तुमची इन्कम सर्टिफिकेट असेल, तर ह्याच्यावरती महत्वाची एक गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांनी पालकांनी चोखपणे पाहणे गरजेचं आहे की विद्यार्थ्याच्या नावाप्रमाणे जे म्हणजे विद्यार्थ्याच्या 10वीच्या सनदप्रमाणे सर्टिफिकेट प्रमाणे विद्यार्थ्याचं नाव त्या सर्टिफिकेट आलेलं पाहिजे. म्हणजे त्याची स्पेलिंग, उदाहरणार्थ एखाद्या पाल्याच्या वडिलाचं नाव आहे भीमराव, कुठे 10वीच्या सनदवरती, आणि तेच नाव तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती भीमराव जर असेल तर असं चालणार नाही. तर ही गोष्ट प्रामुख्याने पाल्यांनी आणि पालकांनी लक्षात ठेवावी की त्या सर्टिफिकेटवर जे नाव येणार आहे त्या सर्टिफिकेटवर नाव विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी व्यवस्थित चेक करणं खूप गरजेचं आहे. तर आजचा जो तुम्हाला व्हिडिओ जर नक्की आवडला असेल
तर आमच्या चॅनलला लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या माहिती जर पाहिजे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला याबद्दल नवीन नीटच्या 2025 बद्दल नवीन माहितीचे तुम्हाला व्हिडिओज भेटत जातील. धन्यवाद.